तुम्हाला पहिल्याने पहिला खड्डे होती, आता खड्डा नाही भरून हे किती दिवसात भरलं तुमचं? हे 1.5 महिना. 1.5 महिन्यामध्ये भरलं. दुसरी गोष्ट तुम्हाला अँजिओप्लास्टीचा प्रॉब्लेम होता. हां, अँजिओप्लास्टीसाठी तुम्हाला HLK दिला, बरोबर? तर HLK घेण्या अगोदर तुम्हाला काय फरक पडत होता? काय पडला होता? HLKची बॉटल घ्यायला छाती दुखत होतं. आता हे HLK तुम्हाला दिला आपण, कारण तुम्हाला काय झालं तर ब्लॉकेजचे प्रॉब्लेम झाले होते, बरोबर? तुमचं ऑपरेशन झाले का त्याचं? नाही, पण ब्लॉकेज आहेत तुम्हाला. ब्लॉकेजसाठी छातीमध्ये धडधड होत होती तुम्हाला. हे चालू केलं तुम्हाला? बंद झालं, पूर्ण बंद झालं. आता रिलॅक्स वाटतं. त्रास होतो. आता परत आबाळ आलेलंच नाही ना, आता ह्याच्यात होईल. म्हणजे तुम्हाला आता कमी झालं. नाही, कमी आता झालं. पण जरी आभाळ आलं ना तर थोडा त्रास होतो. ते थोडंसं म्हणजे आता हे पण चालू आहे आणि हे पण चालू आहे. ब्लॉकेजचा प्रॉब्लेम कमी झाला आणि तुमची जखमी होईल. शुगरची लेवल काय चालू आहे आता तुमची? पहिली किती असायची? पहिली 300, 350, 250 आणि आता किती हे चालू केलं? आता 200च्या आत. 200च्या. आता जोपर्यंत जखम बरी होत नाही ना तोपर्यंत तुमची ह्याच लेवलला राहील. जखम भरली एकदा की मग ते लेवल कमी होईल. कारण आता जे औषध घेताय तुम्ही ते पूर्ण जखम्याकडे चाललंय. जखम एकदा पूर्ण भरली की तुमची शुगर लेवल सुद्धा कमी होईल. इन्सुलिन वगैरे नाही, इन्सुलिन बंद झालं तुमचं? इन्सुलिन नव्हतं, त्यामुळे गोळ्या पण तुमच्या कमी होत्या. दवाखान्यात होते इन्सुलिन. दवाखान्यात देतात, पण आता गोळ्या किती टाइम चालू आहे तुम्हाला? एकच टाइम चालू आहे. ती पण गोळी बंद होऊन जाईल थोड्या दिवसात. ठीक आहे, हा बघितलं कशा पद्धतीने रिझल्ट आलाय.